स्वर्गाला निघून गेले. राजा परीक्षितीच्या ठिकाणी सत्ता आहे. राजाचं कर्तव्य आहे आपली प्रजा सुखी पाहिजे. राजा त्या ठिकाणी साधे सेवकाचे कपडे घालतो आणि प्रजेमध्ये काय चाललंय हे बघण्याकरता जातो. जात असताना त्यांना एक दृश्य दिसलं. महिला मंडळ, एक बैल आहे. त्या बैलाला एक काळा कभिन्न धिप्पाड असणारा माणूस त्या बैलाला मारतोय आणि त्या बैलाच्या जवळ एक गाय बसलेली आहे. तो काळा कभिन्न माणूस त्या बैलाला मारतोय. त्याचे तीनही पाय त्यानं तोडून टाकलेले आहेत आणि ती गो माता तिथे रडते. महाराज, परीक्षिती राजा म्हणतो हे माझं राज्य आहे. मला आतापर्यंत माहीतच नव्हतं की असं कसं घडतंय. स्वतः महाराज युद्ध ललकारलं त्या काळ्या कभिन्न माणसाच्या सोबत. राजा परीक्षितीने त्या काळ्या कभिन्न माणसाला युद्धामध्ये हरवलं. महाराज, तो काळा कभिन्न माणूस दोन हात जोडून आता गयावया करतोय. राजा परीक्षिती बोलतो, तू माझ्या राज्यात आलास, त्या बैलाचे तीनही पाय तू त्या ठिकाणी तोडून टाकलेस. कोण आहेस तू? तो म्हणतो, महाराज मला सोडा, तुम्ही मला असं डांबून नाही ठेवू शकत. म्हटले, तू कोण आहे याचा परिचय दे. त्या काळ्या कभिन्न विद्रूप असणाऱ्या माणसानं उत्तर दिलं, महाराज मी दुसरा तिसरा कोणी नाही तर मी कली आहे. कोण आहे? कली. की राहतोय ना आपण ज्या कलियुगात राहतोय ना, तो कली आहे मी. इथं का आलास? तुला कोणी पाठवलं? कोण आहे आमचा शत्रू? तेवढं त्यानं सांगितलं, महाराज ज्यावेळेला भगवान परमात्मा वैकुंठाला गेले ना, त्याच वेळेला माझं आगमन झालंय. देवाच्या सत्तेनंच मी आलोय. हे द्वापार युग संपलं की पुढचं युग हे कलीच आहे. हे पुढचं युग हे माझं आहे. तुम्ही मला डांबून नाही ठेवू शकत. तो बैल होता ना महाराज, हा वाचार्थ नाही घ्यायचा. तो बैल साक्षात धर्म आहे महाराज. त्याचे तीन पाय त्यानं तोडून टाकलेले आहेत. धर्माला चार पाय आहेत. तप आहे, सत्य आहे, शौच आहे. तप म्हणजे काय? महिला मंडळ इकडे बघा. आजकाल लोक धर्मानं तोच वागतो याच वाचिक, मानसिक आणि शारीरिक तप झालेला आहे. जो मनानं कुणाचं वाईट चिंतन करत नाही, जो कधी हाताने कुणाची चोरी करत नाही, त्याच्या जीवनामध्ये जे काही कर्म करतो तो भगवंताला साक्ष ठेवून करतो. एक सांगू का, आपण काय करतो काय बोलतो हे शेजाऱ्याला सांगण्यापेक्षा त्या जगाच्या मालकाला सांगत जावं. चुकीचं बरोबर ते सगळं त्याला कळतं महाराज. इतरत्र सांगू नका कोणाला. या जगामध्ये आपला वाली कुणी नाहीये. हे जग म्हणजे स्वार्थी आहे महाराज. इथं फक्त वाटतं हा आपला तो आपला, वेळ आल्या कुणी नाही महाराज. पुरुष वर्ग साधी गोष्ट आहे. तुम्ही ज्या माणसाला जवळचं मानता ना, त्या माणसाला रात्री 12 वाजता फोन करा तुम्ही, मला पैशाची गरज आहे, मला अर्जंट 10,000 दे. ते म्हणतं दुपारीच एक जणाला दिले. तुम्हाला सकाळी म्हणायचं ना, ती सकाळ कधीच उगत नाही महाराज. हर एक माणसाला त्याचा अनुभव आहे. हा, अति जीवलग असेल तर तो नाही नाही म्हणणार, अति तुमच्या जवळच असेल तर तो नाही नाही म्हणणार. पण हे जग स्वार्थी आहे महाराज. आज जीवनामध्ये सुचिरभूतता नाहीये असं सांगितलं जातं. तुम्ही जर कधी बाथरूमला गेलात तर 4 वेळा मनगटापर्यंत हात धुवावेत, 4 वेळा नडघ्यापर्यंत पाय धुवावेत, 4 वेळा गुळणा करावा. नंतर टॉयलेटला गेल्यानंतर 8 वेळा कोपरापर्यंत हात धुवावे.
आठ वेळा गुडघ्यापर्यंत हात धुवावेत, 8 वेळा गुळणा करावा महिला मंडळ. एवढंच नाही तर जेवण करत असताना डावा हात हा असा मांडीवर पाहिजे आणि उजव्या हाताने आपण जेवण केलं पाहिजे. डावा हात पुढे आलाच नाही पाहिजे महाराज. जेवण करत असताना आपल्या ताटाचा स्पर्श दुसऱ्या भांड्याला नाही झाला पाहिजे. पंक्तीत वाढत असताना डोक्यामध्ये टोपी नसली पाहिजे. आपल्या हातातलं भांड ज्यावेळेला आपण पंगत वाढतो ना त्यावेळेला ते हातातलं भांड खाली नाही ठेवलं पाहिजे ती पंगत संपेपर्यंत. ही सुचिरभूतता आहे. खूप सारं सांगता येईल महाराज. हा धर्म आहे. सत्यानं वागणं बोलणं आपला कालच विषय झाला तो धर्म आहे. 3 पाय त्या ठिकाणी तोडलेले आहेत महाराज. कलीला फार राग येतोय. जवळ ती गाय आहे ना ती पृथ्वी आहे. पृथ्वीवर अत्याचार होतो म्हणून 2 हात जोडून त्या ठिकाणी बसलेली आहे. गो मातेच्या रूपामध्ये आलेली आहे. डोळ्यातून खळखळ अश्रू वाहतात. एवढा अत्याचार कसं काय होऊ शकतो? इथं कुणी कुणाला मानायला तयार नाही. आतापर्यंत मायबाप लेकरांवर प्रचंड प्रेम करत होते, पण काल परवाची घटना आमच्या पुण्यातली. एका बापानं 6 वर्षाच्या मुलीला नरड्याला बेडशीट लावून मारलं महाराज. स्वतः त्या फॅनला लटकला. त्याची पत्नी गावाकडे बीडला आलेली दशक्रिया विधीला. अरे बोलून विषय संपवा, काही गरज नाही महाराज एवढं डिप्रेशन मध्ये जाण्याची. स्वतः जातात आणि ज्यांचं जीवन उमललंच नाही त्या लेकरांना सुद्धा सोबत घेऊन जातात. किती दुर्दैव आहे महाराज या कलियुगामध्ये. काही लोक म्हणतात कलियुगाचा शेवट आहे. नाही, आता तर कुठेतरी कलियुगाचा सुरुवात आहे. कारण कलियुग जसं निर्माण झालं ना, जसं कलियुग आलं ना 5000 वर्ष झाले. आता शिक 4,32,000 वर्षाचं आयुष्य आहे कलियुगाला महाराज. पुढं काय होणार याचा विचार आपण करू शकत नाही. तो कली 2 हात जोडतोय महाराज. मी देवाच्या सत्तेनं आलोय हो. तुम्ही मला डांबून नाही ठेवू शकत. एक काम करा ना, मला तुम्ही मोकाट सोडू नका, पण मला तुम्ही राहायला जागा द्या. मला अशी काही जागा द्या की त्या जागेवर मी राहील. आजही कली त्याच जागेवर राहतो महाराज. कारण राजा परीक्षितीनं त्याला डांबलेलं आहे ना. सुटका मिळावी, सुट्टी मिळावी म्हणून हा गयावया करतोय कली. भगवंताच्या आदेशानं आलो म्हटल्यानंतर राजा परीक्षितीनं सांगितलं, हे बघ तुला राहण्याकरता जागा देतो. महिला मंडळ नीट ऐका पुरुष वर्ग. कली कुठे राहतो? जिथं जुगार चालू आहे तिथं कली राहतो. जुगार म्हणजे काय? काय? हा पत्ते, बरोबर आहे. अहो लोक आखीव रेखीव कोटी कोटी रुपयाची